हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर झालं माझं डेली रुटीन चालू. सोबतच आपलं उन्हाळाही लागला. उन्हाळा म्हटलं की वाळवणाची तयारीसुद्धा आपली चालू होतेच होते. तर माझीसुद्धा तयारी इथे चालू झालेली आहे. तर कसं आहेत ना, उन्हाळा सुरू झाला की आपल्या गृहिणींची एकच लगबग सुरू होते, ती म्हणजे वर्षभराचं वाळवण. पण आजचं काम जरा खास आहे, कारण आज मला मदतीला चक्क स्वारी मिळाली आहे. हे बघा, आज चिप्सची तयारी सुरू आहे आणि माझे मिस्टर अगदी मनापासून मदत करतायत. खरं तर उन्हाळ्याच्या या कडक उन्हात एकटीने सगळं करणं थोडं कठीणच असतं, बरोबर ना? पण जेव्हा जोडीदाराची अशी साथ मिळते, तेव्हा कामाचा उत्साह दुप्पट होतो. बटाटे सोलण्यापासून ते चिप्स पाडण्यापर्यंत त्यांची ही सुपरफास्ट मदत बघून मला तर आज खूपच हवंसं वाटतं. आता ते तिथे चिप्सची तयारी सांभाळत आहेत, म्हणून मला इकडे स्वयंपाकाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला. एका बाजूला वाळवण्याची तयारी आणि दुसऱ्या बाजूला घरचा स्वयंपाक, अशी ही आमची आजची सकाळची जुगलबंदी. काम तर रोजचीच असतात, पण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांना मदत करण्यात जी मज्जा आहे, ती काही जरा वेगळीच असते. खरं आहे ना फ्रेंड्स? मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हां फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुमचे मिस्टर असे कधी कधी मदतीला येतात का, हे सुद्धा मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल. तर आमच्या दोघात तर चालूच होतं अधेमध्ये. त्यांची तयारी चालू होती चिप्सची आणि माझी तयारी चालू होती स्वयंपाक करण्याची, आणि आमच्या प्रिशाची तयारी चालू होती, जे की तुम्हाला दिसत आहे अधेमध्ये लुडबुड करण्याची. आमच्या दोघांचा ती अजूक जास्त उत्साह वाढवत होती. खरं सांगू का तुम्हाला फ्रेंड्स, जेव्हा घरातली पुरुष मंडळी अशा कामात हातभार लावतात ना, तेव्हा काम तर लवकर होतंच, पण कामाचा ताणही जाणवत नाही. बघताना वाटलं सोपं आहे, पण परफेक्ट स्लाईस काढणं हे सुद्धा एक कसब आहे बरं का. तुम्ही बघू शकता हे किती लक्ष देऊन काम करतायत. आज मला वाटतंय माझे चिप्स एकदम हॉटेलसारखे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत होणार, आणि खरंच हे होणारच आहे. जेव्हा एक व्यक्ती ना जो काम मन लावून करत असते, ते खूप छान होते, हे तरी मला गॅरंटी आहे. तर ह्यांनीसुद्धा हे सर्व काही खूप जास्त मन लावून करत आहे, आणि हे सगळं सुरुवातीपासूनची तयारी सगळी यांचीच आहे आणि आयडियासुद्धा यांची आहे. आणि आमचं हे पहिलं वर्ष आहे जे की आम्ही स्वतः घरी चिप्स करत आहे. आधी माझ्या सासूबाई होत्या ना, त्या सर्वच करायच्या, पण मला काही एवढं जमत नाही, त्याच्यामुळे मला जे जे येतं ते ते करत असते मी. खरं तर यांना ना म्हणजे माहिती आहे, त्यांची मम्मी करायची ना, ते सर्व बघून आहे, तर यांना सर्व माहिती असते. तर मी सुद्धा त्यांचं बघून बघून शिकून घेत आहे. आणि मग इथे ना मस्तपैकी मला करायचं होतं आज उसळ आणि पोळी. तर म्हटलं थोडक्यात आटपवून घ्यावं. तर सगळ्यात आधी तर प्रिशाचं ब्रश वगैरे झाल्यानंतर तिला मी जे उसळ बॉईल केले होते ना, ते दिलं होतं. मीठ आणि हळद टाकून बॉईल केलं. मला थोडं मीठ कमी वाटलं, तर ते दिलं. ती खाल्ली, आणि मग आमचं अधेमध्ये थोडंसं काहीतरी खाणंसुद्धा चालू होतं. थोडं स्वयंपाक व्हायला वेळ होता त्याच्यामुळे. तर बघा, हे जे चिप्स आहे ना, आमच्या घरी जो साचा होता ते खूपच म्हणजे एकदम पातळ असे स्लायसेस होत होते. पण ह्यांनी बोलले की एवढे पातळ स्लायसेस झाले ना, ते काही कामात येणार नाही, कारण की वाळल्यानंतर अजूक छोटे होणार. मला तर काही आयडिया नव्हती. मला तर छान वाटत होतं हे पातळ चिप्सच, म्हणून मग पण शेवटी आयडिया त्यांचीच खरी ठरली. मग त्यांनी जाऊन ना डीमार्टमधून एक नवीन साचा घेऊन आले. तर तुम्ही बघू शकता हे धिंगाणाही किती करून ठेवली आमची प्रिशा. तर ते दाखवलंच आहे मी. आणि हाच तो साचा, खूप छान असे स्लायसेस होत होते. तर बघा, ह्यांनी सर्व किसण्यापासून ते जे स्लायसेस आहेत ते सगळं काही यांनी केलं. तर म्हटलं थोडीफार आपणही मदत करावं. मी सुद्धा थोडीशी केली. आणि मग थोडं दूध वगैरे डीमार्टमध्ये गेलेच होते, तर त्यांनी हे सुद्धा घेऊन आलं, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. जेवायचं झालं होतं, त्यांना जेवायचं दिली, आणि मग मला जे काही आवरून घ्यायचं होतं, यांनी हा थोडं सामान आणले होते, तर ते सुद्धा मी ठेवून घेत होती. आणि इथे तुरटीसुद्धा लागत होती चिप्ससाठी. दही दूध व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि बघा, हे जे स्लायसेस आहेत ते आधीच्या स्लायसेसपेक्षा खूप छान होते.
आणि मग नंतर ठेवले होते यांनी पाण्याला ना पूर्णपैकी उकळी येऊ द्यायची होती. तर हे सगळं झालं होतं. यांनी घेऊन गेले होते वरती चिप्स वाळू टाकण्यासाठी. मग मी इकडे खालती ना सगळं घरातलं जे काय धिंगाणा पसारा होता तो आवरून घेतला, जो की तुम्हाला दिसतच आहे. प्रिशालासुद्धा व्यवस्थित ठेवला. आणि माहिती आहे का, मेन म्हणजे त्यांनी काम करत होते तेव्हा ना त्यांचा ऑफिसचा कॉलसुद्धा येत होता. तर ऑफिसचं कामसुद्धा त्यांनी सांभाळत होते. तर नंतरचं मग मी दुपारचं 2-3 वाजता ना वरती बोलले की पलटवायला जाते. त्यांनीच बोलले मी जाते. म्हटलं नका, मी एवढं तरी करून त्या चिप्समध्ये माझी थोडी काहीतरी टाकून देते काम. तर मग मी वरती आली आणि ऊन तर खूपच होती, खूप जास्त ऊन होती. वरती आली मग मस्तपैकी जे चिप्स आहे ना ते पलटवून घेतली. तर बऱ्यापैकी सुकले होते. चिप्सला काही वेळ लागत नाही. तर ऊन तुम्ही बघू शकता, खूपच जास्त होती ऊन. आणि चिप्स एवढे छान झाले होते ना, खूप मस्त झाले होते. तिथे ना थोडी सावली आली होती. तर मी ते शेजारी घेऊन थोडं ओढून घेतलेली होती. तर बघू शकता किती छान झाले ना चिप्स. आणि किसले होते, स्लायसेस काढले तेव्हा मला वाटलं बापरे किती सारे झाले. आणि सुकल्यानंतर अगदीच थोडे झाले, जे की 2 ते 3 महिन्यातच संपून जाईल असं वाटत होतं. आणि स्लायसेस काढले तेव्हा वर्षभर जास्त जाणार असं वाटत होतं. ते म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं, ही म्हण ना खरीच आहे. तर बघा, हे मी तिकडे घेऊन उन्हामध्ये घेतली आणि मग मस्तपैकी बसून ना हे जे चिप्स आहे ना पलटवून घेतली. थोडंसं एकदम छोटे छोटे आहेत तर पलटवायला थोडं हार्ड जात होतं. तर बघू शकता अशा प्रकारे ना आमचं मस्तपैकी उन्हाळ्यातलं पहिलं वाळवण झालं. तर असा होता आमचा आजचा उन्हाळी कामाचा दिवस. नवऱ्याच्या मदतीमुळे आजचं कठीण काम कसं हसत खेळत पार पडलं. तुम्हाला आमची ही जोडी आणि आजचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुमचेसुद्धा वाळवण झाले की तयारीमध्ये आहात हे नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स. भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.